विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पाठीमागील तासाला आपण टिळक युग आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना का झाली आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झालेले होते. एक गट होता जहाल गट आणि एक गट होता मवाळ गट. या दोन्ही गटांचं ध्येय एकच होतं का आपल्याला म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आणि इंग्लंडची जी भारतीय वसाहत होती त्या इंग्लंडला भारतातून बाहेर काढायचं. परंतु मवाळ गटांचं इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. शांततेच्या मार्गाने अर्ज विनंत्या करून आपले प्रश्न सोडवायचे. आणि जो जहाल गट होता, या जहाल गटाचा शांततेच्या मार्गाला विरोध होता. त्यांचं म्हणणं असं होतं का क्रांतिकारी मार्ग स्वीकारायचा, शस्त्राचा वापर करायचा, इंग्रजांना जसं तसंच उत्तर द्यायचे. अशा या दोन गटाचा आपण काय करता अभ्यास केलेला होता. परंतु टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व टिळकांचा अस्त झाल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली निशस्त्रीकरण चळवळ सुरू झाली ब्रिटिशांच्या विरोधात. म्हणजे शस्त्र हातात न घेता अहिंसात्मक मार्गाने शांततेच्या मार्गाने ब्रिटिशांविरुद्ध गांधीजींनी लढा दिला. गांधीजींचा जन्म गुजरात राज्यात झालेला होता. उच्च शिक्षण घेतल्यानंतर गांधीजींचा जो व्यवसाय होता तो वकिली व्यवसाय होता. ते बॅरिस्टर झाले होते. वकिली व्यवसाय करत असताना काही कामानिमित्त ते आफ्रिकेमध्ये गेले. आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर त्यांचा ह्या इंग्रजांबरोबर आणि आफ्रिकेतील जनतेबरोबर संबंध आला. परंतु आफ्रिकेमधील जनतेला जी वागणूक दिली जात होती इंग्रजांकडून ती चुकीची वागणूक होती. म्हणजे हीन स्वरूपाची वागणूक या इंग्रज लोकांकडून आफ्रिकन लोकांना दिली जात, म्हणजे चांगल्या पद्धतीची वागणूक दिली जात नव्हती. हे लक्षात घ्या. या कृष्णवर्णीय लोकांना हीन वागणूक दिली जात. गांधीजींचा तुम्हाला एक प्रसंग सांगतो. भारतामधून ते आफ्रिकेला गेल्यानंतर प्रवास करत असताना रेल्वेच्या पहिल्या डब्यामध्ये ते बसले. त्या पहिल्या डब्यामध्ये इंग्रज लोक इंग्रजांनी पहिल्या डब्यात बसण्यास गांधीजींना विरोध केला. त्यांचं सामान उतरून दिलं. हा एक त्यांच्या जीवनातले प्रसंग सांगतो. दुसरा एक प्रसंग सांगतो. टू दिस लास्ट म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हे पुस्तक गांधीजींनी वाचलं आणि गांधीजींच्या जीवनामध्ये मत परिवर्तन झालं. गोपालकृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु आणि तिथपासून पुढं या पुस्तकानंतर गांधीजींच्या जीवनात बदल झाला आणि त्यापासून त्यांनी आपलं सर्व जीवन राजकीय व सामाजिक कार्यामध्ये त्यांनी वाहून दिलं. सर्वप्रथम त्यांनी आफ्रिकेमध्ये या कृष्णवर्णीयांची बाजू घेतली, आफ्रिकन लोकांची बाजू घेतली आणि शांततेच्या मार्गाने यांना दिली जाणारी जी वागणूक
त्याच्या विरोधात त्यांनी लढा दिला आणि तो लढा गांधीजींचा आफ्रिकेमध्ये यशस्वी झाला. काही काळानंतर गांधीजी पुन्हा आपल्या मायदेशी आले आणि भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याची सुरुवात केली. त्याच्यामधला पहिला हा त्यांचा उठाव, भारतामधला हा पहिला निःशस्त्रीकरण उठाव, पहिला सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह. चंपारण्य हा भाग बिहारमध्ये, हा भाग कुठे? बिहार. या भागामध्ये म्हणजे कोणत्या भागामध्ये? चंपारण्य भागामध्ये निळीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जात आणि निळीच्या मळ्यावर म्हणजे त्या जमिनीवर इंग्रज लोकांचा हक्क होता, त्यांची मालकी. आणि या निळीच्या माध्यमात इंग्रजांना जास्त प्रमाणात नफा मिळत होता, म्हणजे त्यांचा आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होता. नीळ मळेवाले हे इंग्रज होते. या इंग्रज मळेवाल्यांनी या चंपारण्य जिल्ह्यातील लोकांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली, म्हणजे नीळ त्यांना पिकवावीच लागत होती. जीवन आवश्यक धान्याचे उत्पादन केले याची सक्ती केली जात नव्हती. यावरून या भागात धान्याचा तुटवडा निर्माण झाला. धान्य पिकवण्याची सक्ती केली जात नव्हती, नीळ पिकवण्याची सक्ती केली जात होती. यामधून धान्याचा तुटवडा निर्माण झाला, धान्याचा प्रश्न निर्माण झाला. परंतु याकडे इंग्रजांनी लक्ष दिलं नाही. नीळ उत्पादनाकडेच लक्ष दिलं. निळीचं जे उत्पादन शेतकरी करत होते चंपारण्य भागामध्ये, यांना दिला जाणारा मोबदला हा अत्यंत कमी होता. नफा हा इंग्रजांना मिळत होता. फक्त यांचं जीवनक्रम म्हणजे कष्ट करणे. फक्त काय करणे? कष्ट आणि हल्याकष्ट. या मळेवाल्यांच्या, हे मळेवाले मळ्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचं आर्थिक शोषण करत होते. म्हणजे यांच्याकडून जे कष्ट करून घेत होते, यांना दिला जाणारा जो मोबदला होता तो कमी स्वरूपाचा होता. म्हणजे यांचं आर्थिक शोषण केलं जात होतं. यांच्या जीवनात फक्त एकच होतं, हा लापेश. या सर्व घटनांचा गांधीजींनी बिहारमध्ये चंपारण्य भागात जाऊन अभ्यास केला. लोकांचे प्रश्न समजावून घेतले. लोकांना त्यांनी संघटित केलं. लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि त्या निळीच्या विरोधात त्यांनी चंपारण्य भागामध्ये निःशस्त्रीकरण सत्याग्रह केला. म्हणजे शस्त्र हातात न घेता ब्रिटिशांच्या विरोधात सत्याग्रह केला. ब्रिटिशांच्या कायद्याचं त्यांनी पालन केलं नाही. ब्रिटिशांनी त्यांच्यावर बंदी आणली होती सत्याग्रह करण्यास. त्यांनी त्यांच्या कायद्याचं पालन केलं नाही, सत्याग्रह केला. हजारो लोक त्यांनी संघटित केले, लोकांमध्ये जागृती निर्माण केली. लोकांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह यशस्वी झाला. हा गांधीजींच्या जीवनातील भारतामधला पहिला विजय ब्रिटिशांच्या विरोधात. शेवटी इंग्रजांना माघार घ्यावी लागली आणि इंग्रजांनी कायदा पास केला. आणि या कायद्यानुसार इथून पुढं चंपारण्य भागातील किंवा बिहार भागातील लोकांना नीळ पिकवण्याची सक्ती केली जाणार नाही. कामावर त्यांचं शोषण केलं जाणार नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या इच्छेनुसार
पीक घेण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. असा हा विजय गांधीजींच्या पुढाकारामुळे हा यशस्वी झाला. अरोडात कायदा ब्रिटिश शासनाने भारतामधील क्रांतिकारक दिवसेंदिवस तयार होत चालले होते. क्रांतिकारी नेते तयार झाले होते. म्हणजे यांची संख्या दिवसेंदिवस ब्रिटिशांच्या विरोधात वाढत चाललेली होती. यांच्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी, यांच्यावर बंदी आणण्यासाठी, यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला. आणि त्याचमध्ये त्यांनी हा एका मार्गाचा अवलंब केला, अरोलॅट कायदा. सर सिडने अरोलॅट ही न्यायाधीश व्यक्ती होती. सर सिडने अरोलॅट ही न्यायाधीश व्यक्ती. या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली एक कमिटीची निर्मिती करण्यात आली आणि या कमिटीने अभ्यास करून आपला अहवाल सादर केला 1919. आणि हा जो अहवाल होता, या अहवालात यांनी क्रांतिकारी चळवळी दडपून कशा टाकता येईल, यांच्यावर निर्बंध कसे लादता येईल, अशा प्रकारचा कायदा केला. आणि या कायद्याचं जर महत्त्व जर आपल्याला बघायचं असेल, एखादी राजद्रोही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा कुठल्याच प्रकारचा खुलासा न घेता, चौकशी न करता त्या राजद्रोही व्यक्तीला अटक केली जाते. विना चौकशी, कुठल्याच प्रकारची चौकशी न करता, खुलासा न घेता. या व्यक्तीला दररोज पोलीस स्टेशनमध्ये, इंग्रजांच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावीच लागत होती. विना चौकशी अनेक लोकांच्या घराची झडती घेण्याचा अधिकार या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मिळाला. अनेक लोकांवर खटले चालू केले, परंतु हे खटले गुप्तपणे चालत होते. हे खटले गुप्तपणे चालत. एखाद्या राजद्रोही व्यक्तीला आपल्या खटल्याच्या विरोधात अपील करायचं असेल, चौकशी करायची असेल, तर त्या व्यक्तीला अपील करण्याचा अधिकार राहिलेला नव्हता. थोडक्यात या कायद्याच्या माध्यमातून ब्रिटिशांनी लोकांची गळचेपी केली, लोकांचं राजकीय स्वातंत्र्य हिरावून घेतलं. लोकांना विना चौकशी कैद करण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळाला. राजकीय हक्काची पायमल्ली. म्हणून भारतीय लोकांनी या कायद्याला काळा कायदा म्हणून घोषित केले. कारण या कायद्याला भारतीय लोकांचा काय होता? विरोध. का व्यक्ती स्वातंत्र्यावर यांनी गदा आणली, म्हणजे लोकांवर यांनी काय केले? बंधन आणली. म्हणून या कायद्याला काळा कायदा असतो. त्याच्या विरोधात गांधीजींनी उठाव केला, विरोध. तिसरा, जालियनवाला बाग हत्याकांड. अरोलॅट कायद्याला विरोध करण्यासाठी, त्याचा प्रतिकार करण्यासाठी अमृतसर अनेक लोकांना संघटित करण्यात आले. परंतु कारण काय होतं? बैसाखी सणानिमित्त लोकांना संघटित केलं असं सांगण्यात आलं. परंतु मुख्य कारण काय होतं? अरोलॅट कायद्याच्या विरोधात लोकांना संघटित करणे. अमृतसरमध्ये बैसाखी सणाच्या निमित्त
हजारो लोक एकत्र आले, परंतु रौलॅट कायद्याच्या निषेधात हे लोक एकत्र आले होते. लोकांचा या कायद्याला विरोध होता. लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. या ठिकाणी जमू नये, जमावबंदी करावी असा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कुठल्याच प्रकारचा आदेश काढलेला नव्हता. जमावबंदीचा आदेश दिलेला नव्हता. म्हणून हजारो लोक या ठिकाणी एकत्र आलेले होते. अशाच परिस्थितीत कुठल्याच प्रकारची सूचना न देता जनरल डायर या व्यक्तीने 50 इंग्रज आणि 100 गुरखे यांच्या मदतीने या सभेमध्ये म्हणजे जालियनवाला बागेमध्ये प्रवेश केला. कुठल्याच प्रकारची पूर्वसूचना दिली नाही आणि निष्पाप लोकांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक जखमी झाले, परंतु याची पर्वा, याची दखल जनरल डायरने कुठल्याच प्रकारची घेतली नाही. जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला, असंतोष निर्माण झाला, परंतु ब्रिटिश सरकारने याची कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. हे लक्षात घ्या. फक्त ब्रिटिश सरकारने एकच सांगितलं, काम करत असताना, म्हणजे कोण काम करत असताना? जनरल डायर काम करत असताना जनरल डायरची ही चूक झाली, परंतु जनरल डायरला कुठल्याच प्रकारची शिक्षा दिली नाही. फक्त कामावरून काढून टाकण्यात आले. परंतु भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. याच्यावरून फार मोठी मानहानी झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी अमानुष हत्या झाली, ही मोठी इंग्रजांनी चूक केली, याचा राग म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी जी पदवी होती त्या पदवीचा त्याग क्षणीच त्यांनी काय केला? त्याग केला. आणि पुढील काळात गांधीजींनी असहकार चळवळ सुरू. असहकार म्हणजे ब्रिटिश शासनाला कुठल्याच प्रकारचं सहकार्य करायचं नाही. सरकारी जे कार्यक्रम असतील, कार्यालय असतील, याच्यावर बहिष्कार टाकायचा. शाळांवर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला. वकिली व्यवसायावर काय केला? बहिष्कार टाकला. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यात आला. स्वदेशी मालाचा पुरस्कार करण्यात आला. हातमाग आणि चरखा घरोघरी याचं महत्व पटवून देण्यात आलं. ही असहकार चळवळ घराघरापर्यंत पोहोचलेली होती आणि याच्यामधून चरख्याचा प्रचार करण्यात आला. चरख्याच्या माध्यमातून जे कापड तयार होईल तेच कापड वापरायचे. परदेशी मालाची होळी करायची. स्वदेशी मालाचा स्वीकार करायचा. गांधीजींच्या नेतृत्वात ही असहकार चळवळ सुरू झाली होती. अशा प्रकारे आज आपण या मुद्द्यांचा अभ्यास, गांधीयुगाचा अभ्यास, या निःशस्त्रीकरण चळवळीचा अभ्यास केला. याच्यामध्ये आपण बघितलं चंपारण्य सत्याग्रह, रौलॅट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड आणि असहकार. आजच्या तासात आज आपण या ठिकाणीच थांबू आणि मी ज्या नोट्स टाकणार आहे त्या नोट्सचा तुम्ही अभ्यास करावा आणि त्या नोट्स काय कराव्या लिहून घ्याव्या.
आजच्या तासाला आज आपण या ठिकाणीच थांबू. धन्यवाद. गावाला